विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेला आपण प्राथमिक गटाची संकल्पना पाहणार आहोत। या युनिटमध्ये आपण ज्या संकल्पना अगोदर पाहिल्या त्यामध्ये समाज, समुदाय, समूह या तीन संकल्पना आपण पाहिल्या आहेत। समाज व्यापक असतो, एका समाजात अनेक समूह असतात, एका समाजात अनेक समुदाय असतात आणि एका समुदायामध्ये असंख्य उपसमूह असतात असं आपण पाहिलं। त्या दृष्टीने दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांवर प्रभाव पाडतात तेव्हा त्यांचा समूह बनतो असं आपण पाहिलं की समूहाची जी पहिली अट आहे कमीत कमी दोन व्यक्ती एकत्र येतात हे लगेच आहे। मग 3 चालतात, 200 चालतात, किती चालतात। तर समूहाचे पुन्हा दोन प्रकार पाडले, प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह। चार्ल्स फुले नावाचा अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे, सोशल ऑर्गनायझेशन 1909 या ग्रंथामध्ये त्यानं प्राथमिक समूहाची संकल्पना सर्वप्रथम मांडली आणि त्याच्यामध्ये त्यानं ज्या समूहातील लोकांचे सदस्यांचे संबंध उत्स्फूर्त असतात, समोरासमोरचे असतात, सर्वसमावेशक असतात, अशा समूहाला त्यानं प्राथमिक समूह असं म्हटलेलं आहे। आणि जे समूह व्यापक असतात, आकाराने मोठे असतात, त्या समूहाला दुय्यम समूह असं म्हटलं जातं। ह्याच्या उलट आहे, म्हणजे ही सगळे वैशिष्ट्य आहेत, त्याच्या उलट सगळे वैशिष्ट्य आहेत दुय्यम समूहाची। म्हणजे याची वैशिष्ट्य असं आहे की ज्या समूहात आकार लहान असतो, समोरासमोरचे संबंध असतात, उत्स्फूर्त संबंध असतात, त्या समूहाला प्राथमिक समूह असं म्हणतात। तसंच दुय्यम समूहाची व्याख्या वेगळी आहे। जो समूह आकाराने मोठा असतो, गुंतागुंतीचा असतो, व्यापक स्वरूपाचा असतो, त्या समूहाला दुय्यम समूह असं म्हणतात। म्हणजे आपल्याला नुसतं तुलनात्मक जरी माहिती मिळत गेली तरी आपण माहिती याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मांडू शकत असतो। तर चार्ल्स फुले या अमेरिकन समाजशास्त्रज्ञानं प्राथमिक समूहाची संकल्पना मांडली आहे। मग प्राथमिक समूहाचं उदाहरण देत असताना त्याला कुटुंब हे प्राथमिक समूहाचं उदाहरण आहे, क्रीडा गट हे प्राथमिक समूहाचं उदाहरण आहे, म्हणजे मित्र हे प्राथमिक समूहाचं उदाहरण आहे। एखाद्या व्यक्तीला विचारलं मित्र किती आहे तर तो सांगतो अकोल्याचे 5, अमरावतीचे 9, औरंगाबादचे 20, पुण्याचे 10 असं तो सांगत असतो। एवढे मित्र असतात का माणसाला? हे ओळख झाली, मी जे सांगत आहे तर हे ओळख झाली। म्हणजे एका विचारवंतानं असं म्हटलंय की मित्र हा एक असतो आणि 2 अधिक होतात आणि 3 त्यापेक्षा जास्त होतात। म्हणजे माणसाची मैत्री ठराविक 2 व्यक्तीशीच असते, त्याच्या पलीकडची तोंड ओळख असते। तर या पद्धतीनं प्राथमिक समूह कशाला म्हणायचं तर प्राथमिक समूहाच्या काही अटी सांगितल्या आहेत त्यानं की भौतिक सानिध्य, दुसरं त्याच्यानंतर आणखी कोणकोणते अटी, भौतिक सानिध्य, मर्यादित संख्या, भौतिक सानिध्य, मर्यादित संबंध आणि संबंधाचे सातत्य। म्हणजे प्राथमिक समूहाच्या ह्या 3 अटी आपल्याला 4 मार्काला येऊ शकतात काही ठिकाणी की अटी सांगा। तर प्राथमिक समूहातले जे लोक आहेत ते ठराविक भौतिक सानिध्यात असतात। म्हणजे प्राथमिक समूहाचं उदाहरण दिलं कुटुंब, कुटुंबातले जे लोक आहेत त्याच घरात राहत असतात आणि त्यांच्यामध्ये मर्यादित संबंध असतात, अमर्यादित संबंध असतात आणि त्यांच्यामध्ये संबंधाचं सातत्य असतं, ते सतत एकमेकांच्या संपर्कात असतात। तर ह्या अटी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर या समूहाचे काय वैशिष्ट्य आहेत तर प्राथमिक समूह याच्यातले जे लोक असतात, या जसं आपण त्याचं उदाहरण मित्रगट घ्या किंवा हे कुटुंब घ्या, यांच्यामध्ये उत्स्फूर्त संबंध असतात। म्हणजे या गटामधल्या सदस्यांमध्ये उत्स्फूर्त संबंध असतात, ते एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहजतेने सहभागी होत असतात, त्यांना तात्काळ एखाद्या मित्राचं सुखदुःख कळत असतं आणि ते आपल्या परीनं त्याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेत असतात। म्हणजे कुटुंबातले सदस्य व्यवसाय म्हणून काम करत नाही तर ते आपल्या उत्स्फूर्त प्रेरणेनं काम करत असतात। म्हणजे घरी उठल्यापासून जे सतत घरातले कामं सुरू होत असतात हे व्यावसायिक नसतात, ऑफिसमध्ये चालतात की शिपाईनं 10 वाजता पहिल्यांदा येऊन झाडून काढावं, नंतर ते सगळं साफसफाई करावी, नंतर साहेबांनी येऊन बसावं, नंतर पाण्याचा ग्लास आणून ठेवावा, हे व्यावसायिक आहे। पण या प्राथमिक समूहामध्ये जे काही केलं जातं कुटुंबामध्ये हे व्यावसायिक नसून उत्स्फूर्त असतं, स्वयंप्रेरणेनं असतं। मित्राच्या आपण सुखदुःखात सहभागी होत असतो ते सुद्धा व्यावसायिक नसतं, ते स्वयंप्रेरणेनं असतं। तर या पद्धतीनं प्राथमिक समूहातले जे सदस्य असतात त्यांच्यामध्ये उत्स्फूर्त संबंध असतात।
दुसरी गोष्ट आहे, या प्राथमिक समूहातल्या सदस्यांची संख्या मर्यादित असते. जसं मी सांगितलं, कुटुंब म्हटलं की सदस्य संख्या, आणि सदस्य संख्या म्हटलं की कुटुंबात किती सदस्य असतात. तर कुटुंबामध्ये जुन्या काळामध्ये 17, 18, 16 सदस्य होते, 15 सदस्य होते. पण आता कुटुंबाची सदस्य संख्या कमी होत चाललेली आहे. कुटुंबाचा आकार आता 5 पर्यंत आलेला आहे. कुटुंबात किती लोक आहेत? 2 मुलं, आई वडील आणि एखादी आजी, एखादा भाऊ, एवढे सदस्य असतात. म्हणजे यांची संख्या जी आहे याच्यामध्ये कुटुंबामध्ये 5 ते 7 सदस्य असतात किंवा 3 ते 5 सदस्य असतात. म्हणजे हे जी मर्यादित संख्या असते प्राथमिक समूहामध्ये. आणि दुसरीकडे काय, दुय्यम समूहाचं पाहू तेव्हा त्याच्या उलट येईल अमर्यादित सदस्य संख्या. दुय्यम समूहाचं जे उदाहरण आहे, याचं उदाहरण आहे कुटुंब, आणि त्याचं उदाहरण आहे कामगार संघटना. त्याच्यात म्हणजे असंख्य लोक असतात. तर इथं मर्यादित लोक असतात, आई वडील, पती पत्नी आणि त्यांची मुलं, आणि कुटुंबातले आजी आजोबा. मित्र म्हणलं की त्या मित्रामध्ये 2 मित्र असतात, यांची संख्या मर्यादित असते. क्रीडा गट असेल तर खो खोचे 6 जणच असतात एका गटामध्ये असलेले. म्हणजे अशा पद्धतीनं या प्राथमिक गटातल्या सदस्य संख्यामध्ये मर्यादित संख्येनं असतात. त्याच्यानंतर हे काय, तिसरं, सदस्याचे गटातील स्थान. म्हणजे कुटुंबामध्ये जे सदस्य असतात, प्राथमिक समूहात जे सदस्य असतात, या प्राथमिक समूहाच्या सदस्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं एक स्थान असते. म्हणजे कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख, स्त्री आणि 2 अपत्ये आणि आजी आजोबा एवढे सदस्य असतात. त्या मित्रामध्ये 2 मित्र असतात, तर त्या मित्रामध्ये गटातील स्थान महत्वाचं असतं. म्हणजे आई वडील आणि अपत्ये एवढे लोक आहेत कुटुंबामध्ये, पण प्रत्येकाचं स्थान वेगळं आहे. गटामध्ये प्रत्येकाचं स्थान वेगळं आहे. मुलांचं स्थान वेगळं आहे, आई वडिलांचं स्थान वेगळं आहे, कर्ता व्यक्ती वेगळा आहे. म्हणजे एकंदरीत कुटुंबामध्ये आत्महत्या पुरुषच जास्त करतो. त्याचं कारण का, आता तो जबाबदारी स्वीकारतो. कुटुंबातली कर्ता व्यक्ती म्हणून त्याची जबाबदारी आहे. त्याच्यात त्याला अपयश आलं की तो आत्महत्या करतो. मी माझं कुटुंब पोषू शकत नाही आणि माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, मी आता घरीच जात नाही, अशी त्याची मानसिकता होत असते. परंतु प्रश्न कालांतराने सुटत असतात, त्याच्यावर मार्ग निघत असतो. आणि मरणे हे काही मार्ग नाही हे त्याच्या लक्षात येत नाही. पण सध्या समोर असलेल्या ताणतणावातून तो व्यक्ती असा निर्णय घेत असतो. तर ते गटातील स्थान महत्वाचं आहे. आई हे गटातील स्थान आहे. आईची जागा दुसरी व्यक्ती घेऊ शकत नाही. आईची जागा त्याच ठिकाणी आई म्हणून आईचीच जागा आहे, वडील म्हणून वडिलाचीच जागा आहे, मुलं म्हणून मुलाचीच जागा आहे. म्हणजे प्रत्येक गटाचं स्थान समान नाही, प्रत्येकाचं वेगळं आहे. आजी आजोबाचं स्थान वेगळं आहे. त्या म्हणजे प्रत्येक गटातील सदस्याचं स्थान वेगळं आहे. आणि त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं दिनचर्या वेगळी आहे त्याच्यामुळे. परंतु बऱ्याच वेळा काय झालं की दिनचर्या समान होत आलेली आहे वरचीवर. म्हणजे मुलांचं काम आहे टीव्ही पाहणं, परंतु बऱ्याच वेळा असं होत आहे की आता ते एकत्र येत आहेत, 3 लोकांचे कार्यक्रम एकत्र येत चालले. आजी आजोबाला त्यांचं धर्माचं पाहायचं आहे, स्त्रियांना मालिका पाहायची आहे, माणसाला क्रिकेट पाहायचं आहे, आणि मुलांना सब पाहायचं आहे. एवढ्यांना टीव्ही जर द्यायची असेल तर 5 रूम मध्ये 5 टीव्ही लागतील. मग त्याच्यामध्ये काय होत असतं की मग ते मुलांचं जे मनोरंजन आहे, टीव्ही पाहणं आहे, ते त्याच्यात सगळेच सहभागी झाले. त्याच्यामुळे त्यांचं स्थान बदलत चाललेलं आहे. म्हणजे गटामध्ये, कुटुंबामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम पुरुषांचं आहे किंवा आजी आजोबाचं आहे. शिक्षण घेण्याचं काम मुलांचं आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचं काम पुरुषाचं आहे. गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचं काम स्त्रीचं आहे. म्हणजे हे अशा पद्धतीचं प्रत्येकाचं स्थान वेगवेगळं दिसून येत असतं. त्याच्यानंतर हे जी प्राथमिक समूह आहेत यांचे व्यक्तिगत संबंध असतात. हे प्राथमिक समूहातले जे सदस्य असतात, जसं तुम्ही BA फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात, हे प्राथमिक समूह आहे. तुमच्याच गावची जर एक मुलगी आली नाही तर तुम्ही त्याचं कारण सांगत असता, का नाही आली. तिची तयारी झाली नव्हती, त्याच्यामुळे ती एसटीच्या वेळी हजर झाली नाही, त्याच्यामुळे ती आली नाही. किंवा तिच्या घरी एक कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे ते आज तर नाहीच, पण आणखी 2 दिवस येणार नाही. असं आपण का सांगू शकत असतो की त्या व्यक्तीची आपल्याला व्यक्तिगत माहिती असते. त्या व्यक्तीचा जन्म कधीचा आहे, ते तिचं प्राथमिक शिक्षण कुठं झालेलं आहे, आम्ही एका शाळेत होतो, त्याच्यानंतर सगळी माहिती आपल्याला त्या व्यक्तीचा बायोडाटा पूर्ण आपल्याकडे असतो. का तर ते आपण सतत एकमेकाशी भेटत बोलत असतो. अशा पद्धतीचे व्यक्तिगत स्वरूपाची माहिती असते, अव्यक्तिगत स्वरूपाची नाही. दुसरी गोष्ट आहे समान उद्दिष्ट. गटातील सर्व सदस्यांचं उद्दिष्ट समान असतं प्राथमिक गटात. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सेकंड इयर मध्ये जायचंय, फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला जाणे हे तुमचं समान उद्दिष्ट आहे.
तसंच प्राथमिक गटातले जे सर्व सदस्य असतात ते आपल्या कुटुंबाचं हित साधणे हे त्यांचं समान उद्दिष्ट आहे. आपल्या कुटुंबाच्या समस्या सोडवणे हे त्यांचं समान उद्दिष्ट आहे. आपल्या कुटुंबाच्या सुखात वाढ करणे हे त्यांचं समान उद्दिष्ट आहे. म्हणजे अशा या पद्धतीनं जी गटातले सर्व सदस्य असतात ते एका समान उद्दिष्टानं प्रेरित असतात आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड करताना दिसतात. त्याच्या पुढचा आहे कर्तव्य भावना. गटातील जे सदस्य वेगवेगळे असतात. मी पाहिलं आई वडील, मुलं, आजी आजोबा एवढे सदस्य आहेत. तसेच आपलं महाविद्यालयाचं जर उदाहरण घेतलं तर इथं सगळे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. कबड्डीची टीम आहे, खो खोची टीम आहे, तुमचा एखादा मंच आहे. या सगळ्या सदस्यामध्ये कर्तव्य भावना असते की ते आपल्या माझं कर्तव्य काय. म्हणजे बरेच विद्यार्थी अभ्यास करत नाहीत. त्यांना मी सांगत असतो की तुमच्याकडून अपेक्षा अभ्यासाचीच आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्याकडून अपेक्षा अभ्यासाचीच आहे. आम्ही प्राध्यापक आहोत, आमच्याकडून अपेक्षा समाजाचे शिक्षण देण्याचीच आहे. एखादा व्यक्ती समाजाचं काम करतो, त्याच्याकडून अपेक्षा समाजाचीच आहे. तसं इथं जे प्राथमिक समूह असतात त्या प्राथमिक समूहामध्ये कर्तव्य भावना असते. माझं कर्तव्य काय. म्हणजे कुटुंब प्रमुख त्याचं कर्तव्य वेगळं आहे, कुटुंबातली स्त्री तिचं कर्तव्य वेगळं आहे, कुटुंबातली मुलं त्यांचं कर्तव्य वेगळं आहे. त्या प्रत्येकाला आपलं कर्तव्य काय आहे याची माहिती असते. म्हणजे विद्यार्थ्याची कर्तव्य आहे की अभ्यास करणे, शिक्षण घेणे, चांगला मार्क घेणे, पुढच्या वर्गात जाणे, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा देणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीची आपल्या कर्तव्यात आपण राहायचं आहे. टीव्ही पाहणे हे आपलं कर्तव्य नाही. टीव्ही पाहणे आपलं कर्तव्य नाही. मोबाईल 4 तास पाहणे आपलं कर्तव्य नाही. मोबाईल आपल्याला आवश्यक आहे पण त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे मोबाईल मधून आपल्या नोट्स, माहिती, ज्ञान एकत्र करून आपण आपल्या वाटचाल केली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला आपलं कर्तव्य दिलं आहे. स्त्रीचं कर्तव्य वेगळं आहे, पुरुषाचं कर्तव्य वेगळं आहे, विद्यार्थ्याचं कर्तव्य वेगळं आहे, आजी आजोबाचं कर्तव्य वेगळं आहे. तर अशा पद्धतीची कर्तव्य भावना प्राथमिक गटामधल्या प्रत्येक सदस्यामध्ये असते. पुन्हा अनौपचारिक नियंत्रण. म्हणजे प्राथमिक गटातले जे सदस्य असतात, जसे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, महाविद्यालय एक प्राथमिक गट आहे. तर प्राथमिक गटातल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पोलिसाद्वारे नियंत्रित करण्याची गरज नाही. प्रत्यक्ष ओळखीचे असतात, महाविद्यालयाचे असतात, ड्रेस कोडमध्ये असतात आणि ते व्यक्ती विद्यार्थी ओळखीचे असतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर अनौपचारिक नियंत्रण असतं की धर्माच्या आधारे, नीतिनियमाच्या आधारे, शिस्तीच्या आधारे त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करता येत असतं. कायद्याच्या आधारे आणि घटनेच्या आधारे यांच्यावर नियंत्रण स्थापनेची गरज नाही. म्हणजे कुटुंबात, गावामध्ये खेळ सुद्धा एक प्राथमिक समूहाचं उदाहरण आहे की खेड्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर पुडी खायची असेल तर टपरीवर जाऊन तो तिथून घेतो, खिशात ठेवतो, तिथंच खात नाही. त्याला विचारलं तू पुडी का नाही खाल्ली, तर तो म्हणतो तिथं ते ठराविक माणसं उभा आहेत, ते माझ्या गल्लीतले आहेत, ते ओळखीचे आहेत, मग थोडं तिकडे जाऊन खातो. तर त्याचं कारण काय आहे की अनौपचारिक नियंत्रण आहे. पण शहरात असं नाही होणार, तो तिथंच खाईल कारण ते 3 लोक त्याच्या ओळखीचे नाही. तर अशा पद्धतीनं खेळ हे एक अनौपचारिक उदाहरण आहे, महाविद्यालय हे एक अनौपचारिक नियंत्रणाचं उदाहरण आहे, कुटुंब हे एक अनौपचारिक नियंत्रणाचं उदाहरण आहे. इथं नियंत्रण करण्यासाठी वेगळ्या शक्तीची, संस्थेची गरज नाही. तिथं आपोआपच नियंत्रण होतं. म्हणजे लहानपणापासून शिकवलं जातं काय करावं आणि काय करावं. साध्य स्वरूप. म्हणजे प्राथमिक समूहाचं वैशिष्ट्य आहे साध्य स्वरूप आहे, दुय्यम समूहाचं वैशिष्ट्य आहे साधन स्वरूप. म्हणजे प्राथमिक समूहामध्ये साधन काय, म्हणजे काहीतरी कुटुंबात हित साधणे, कुटुंबातल्या सदस्यांना शिस्त लावणे, त्यांना आकार देणे, त्यांना दिशा देणे हे तिथं उद्दिष्ट आहे. काही तात्काळ स्वार्थ मिळवणे, तात्काळ प्रसिद्धी घेणे, तात्काळ हित साधणे याला ते महत्व देत नाही. तर दीर्घकाळाचा टप्पा काढतात. म्हणजे दुर्गामी परिणाम पाहिजे त्यांना, खूप मोठं यश पाहिजे त्यांना आणि काहीतरी विशेष साध्य घेण्यासाठी हे लोक एकत्र आलेले असतात. हे प्राथमिक समूह साधन स्वरूप नसतो. म्हणजे जसं एखादी मुलगी येते आणि 2-3 दिवस पिरियड करते आणि आपल्या नोट्सची झेरॉक्स मारते, निघून जाते किंवा ते आपलं रजिस्टर वापस आणून देत नाही. तर हे साधन स्वरूप आहे की काहीतरी 5 वर्षाच्या 5 नोट्स घ्यायच्या, झेरॉक्स काढायच्या, निघून जायचं. आम्हाला फक्त साधन पाहिजे, त्या नोट्स पाहिजे. आम्हाला त्या व्यक्तीची जवळीक नको आहे, दाट ओळख नको आहे, काहीच घेणं नाही. त्याला साधन स्वरूप म्हणतात. परंतु नोट्स पण झेरॉक्स करून घेतल्या, ओळख पण काढली, आणखी माहिती पण घेतली, मैत्री पण जुळवली, त्याला म्हणतात साधन स्वरूप.
म्हणजे असं साध्य स्वरूप म्हणतात. तर या पद्धतीनं प्राथमिक समूहातील लोकांचे संबंध हे साध्य स्वरूपात असतात. त्यांना काहीतरी साध्य करायचं असतं, दीर्घ उद्देश असतो, मोठा उद्देश असतो. आता या प्राथमिक समूहाचं महत्व काय आपल्याला माहित असलं पाहिजे की प्राथमिक समूह आकाराने लहान असतो, सदस्य संख्या मर्यादित असते, उत्स्फूर्त असतात, त्याच्यात नियंत्रण चांगलं होतं. हे जरी आपण पाहिलं तर याचं काय महत्व आहे, तर याचं महत्व आहे या प्राथमिक समूहामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. म्हणजे प्राथमिक समूह म्हणजे कुटुंब हे प्राथमिक समूहाचं उदाहरण आहे आणि क्रीडा गट हे प्राथमिक समूहाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर शाळा कॉलेज हे प्राथमिक समूहाचं उदाहरण आहे. याच्यामध्ये जसे आपण एकत्र राहत असतो, वाढत असतो, तिथं आपल्याला व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते की जीवन म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, कशासाठी जगायचं, देश कशाला म्हणायचं, समाज कशाला म्हणायचं, त्याग कशाला म्हणायचं, समर्पण कशाला म्हणायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला प्राथमिक समूहात मिळत असतात. आणि मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत असल्यामुळं आपल्या व्यक्तिमत्वाला एक विशिष्ट पैलू लागत असतात. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाला एक ओळख तयार होत असते आणि मग चांगल्या व्यक्तिमत्वाचा आपण शोध घेत असतो आणि त्या व्यक्तिमत्वाला आकार मिळत असतो. म्हणजे अशा पद्धतीचं एक दिशा देण्याचं काम आपल्याला कुटुंबामध्ये होत असतं, प्राथमिक समूहामध्ये होत असतं. प्राथमिक समूहामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन लावत असतं आणि ते मार्गदर्शन लहान वयामध्ये, पवळ्या वयामध्ये मिळत असल्यामुळं एक व्यक्तीला एक दिशा मिळत असते, आकार मिळत असतो आणि त्याला दीर्घकाळ फायदा होत असतो. दुसरी गोष्ट आहे की प्राथमिक समूहामध्ये मानसिक सुरक्षितता मिळत असते. म्हणजे दुय्यम समूहामध्ये मानसिक सुरक्षितता मिळते, पण प्राथमिक समूहामध्ये मानसिक सुरक्षितता मिळत असते. म्हणजे प्राथमिक समूहामध्ये आपण आपल्या ग्रुपमध्ये आहोत, आपल्या कुटुंबामध्ये आहोत, आपल्या गावात आहोत, तर तिथं आपल्याला आपल्या जाती धर्माचे लोक असतात, आपल्या कुटुंबातले लोक असतात. त्यांच्यामध्ये आपण जेव्हा मिळून मिसळून राहत असतो, एकोप्याने राहत असतो, तेव्हा आपल्यासाठी कुणीतरी आहे, हा एक आधार असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मरण झालं तर त्याच्यामध्ये दुसरा व्यक्ती अवलंबून असतो, तो एकाठी पडत असतो. आणि जर कुटुंबामध्ये आजी आजोबा दोघंच आहेत, मुलं पुण्या मुंबईला राहतात आणि एका व्यक्तीचं निधन झालं तर दुसरा व्यक्ती एकाठी पडत असतो. तर एकाठी काय पडत असतो, तर हे लोक भले गरिबीत जीवन जगत आहेत पण एकमेकाशी बोलत आहेत, मन मोकळं करत आहेत, चर्चा करत आहेत. तिथं त्यांची मानसिक सुरक्षितता होत आहे, मानसिक आधार त्यांना मिळत आहे की हे समस्या आहेत पण हे समस्या सुटतील, हेही दिवस जातील. अशा पद्धतीचं त्यांना ज्ञान चांगलं कोणतरी भेटतं आणि परिणामी त्यांना मानसिक सुरक्षितता मिळत असते. दुसरी गोष्ट आहे प्राथमिक समूहामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा प्राथमिक समूह महत्वाचे आहे. की शेवटी समाज नेमकं समाज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून व्यक्तींचं एकत्रीकरण आहे, व्यक्तींचा एकोप आहे. म्हणजे समाज म्हणजे काय, तर 15-20 लोक एकत्र येतात, पुन्हा 50 लोक एकत्र येतात, लोकांचं एकत्रीकरण, लोकांची संख्या वाढत जाणं म्हणजे समाज आहे. म्हणजे कुटुंब हे समाजाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे कुटुंब नसेल तर समाज नसणार आहे. आणि मग त्याच्यामुळं प्राथमिक समूहामधून जे सदस्य निर्माण होतात ते सदस्य समाजात वावरतात, समाजात असतात. राज्य संस्थांना सुद्धा लोक पुरवण्याचं काम समाज करत असतो. लोकच नसतील तर राजकारण असणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं समाजामध्ये प्राथमिक समूहाची भूमिका फार महत्वाची आहे. प्राथमिक समूहामध्ये दिशा दिली जाते, शिक्षण दिलं जातं, शिस्त शिकवली जाते, माहिती दिली जाते, चांगलं वाईट याचं ज्ञान दिलं जातं. तेच लोक समाजात वावरत असतात. त्यामुळं त्या समाजामध्ये अडीअडचणी कमी येतात. त्यामुळे प्राथमिक समूहाचं महत्व आहे. दुसरी गोष्ट आहे सामाजिक नियंत्रणाच्या दृष्टीने महत्व आहे. मी इथं तुम्हाला सांगितलं की अनौपचारिक नियंत्रण प्राथमिक समूहात होत असतं आणि अनौपचारिक नियंत्रण या समूहात होत असल्यामुळं योग्य दिशेनं माहिती दिली जाते की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. या व्यक्तीला बक्षीस काय मिळालं, त्याला चांगले मार्क घेतले. या व्यक्तीला काहीच काय नाही मिळालं, यानं मार्क नाही घेतले. याला अटक का केला तर यानं चूक केली होती, याला अटक का केली तर यानं शिक्षा चोरी केली होती. ही जी चांगलं वाईट, योग्य अयोग्य ही जी सगळी माहिती आहे, ती सगळी माहिती आपण समाजात, भले एखाद्याला शिक्षा होत नाही, गावामध्ये एखाद्याचं वर्तन चुकीचं असेल तर शिक्षा होत नाही, पण त्याला वाईट टाकणे, त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणे, त्याच्यापासून दूर राहणे, हे सगळं आपण नियम करत असतो. तर याच्या दृष्टिकोनातून काय होत असतं की सामाजिक नियंत्रणाच्या दृष्टीने महत्व. सामाजिक नियंत्रण करण्याची फारशी गरज पडत नाही, सामाजिक नियंत्रण आपोआप होत असतं. म्हणजे प्राथमिक समूहातून, शाळा महाविद्यालयातून, कुटुंबातून, क्रीडा गटातून ही जी लोक एकत्र येत असतात, पुढे जात असतात, इतर व्यक्तीला जीवन कसं जगावं ते सगळे धडे मिळतात. त्यामुळं जीवन कसं जगावं, आपल्या जीवनाची वाटचाल कशी करावी, जडणघडण कशी करावी, काय योग्य काय अयोग्य, म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, ही सगळी माहिती आपल्याला मिळत असते.
त्यामुळे सामाजिक नियंत्रण आपोआप होतं, त्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाही. त्यामुळे सामाजिक नियंत्रणाच्या दृष्टीने सुद्धा प्राथमिक गटाचं महत्व आहे. तर या दृष्टीने आपण प्राथमिक गटाचा अर्थ, प्राथमिक गटाची वैशिष्ट्ये, प्राथमिक गटाचं महत्व इथपर्यंत आलो. म्हणजे परीक्षेमध्ये प्राथमिक गटाचा अर्थ सांगून प्राथमिक गटाची वैशिष्ट्य सांगा असं येईल, किंवा 4-4 मार्काला 3 येईल. प्राथमिक गटाचा अर्थ, प्राथमिक गटाची वैशिष्ट्ये, प्राथमिक गटाचं महत्व. 4 मार्काला विचारलं तर वैशिष्ट्य सुद्धा 4च घ्यायची, 8 घ्यायची गरज नाही, कोणतेही 4 घ्यायचे. आणि वैशिष्ट्य 16 मार्काला झाला अर्थ सांगून वैशिष्ट्य, तर हा सगळा लिहायचा आहे. महत्व विचारलं तर महत्व लिहायचं. इथं महत्व विचारलंय म्हणून 8 मुद्दे लिहायचे नाही, महत्वाचे 4च मुद्दे आहेत. म्हणजे जसं विचारलंय तसं लिहायला सुरू करा. तुम्ही नोट्स पाहाल तर सगळ्या विषयाच्या नोट्समध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कसं असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे, ते सगळं त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे. त्या पद्धतीनं लिहिलं तुम्ही 50च्या वर जा, 80 पैकी. या पद्धतीनं प्राथमिक गटाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये आणि त्याचं महत्व इथपर्यंत आपण शिकून राहिला. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.